श्री रामरक्षा स्तोत्र। श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे। ती रामाची स्तुती आहे। बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन भगवान शंकरांनी रामरक्षा स्तोत्र सांगितले आहे। त्यामुळे यातील प्रत्येक अक्षर मंत्रमय व तारक असे आहे। रामरक्षा हा जीवनात फार मोठा आधार आहे। बुधकौशिक ऋषींनी ती वाणी जशीच्या तशी लिहून काढली। तीच ही रामरक्षा जी आपण म्हणतो। आबालवृद्धांनी रामरक्षा नित्य म्हणावी, त्यापासून निश्चित फायदा आहे। नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते। ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते। हातपाय धुवून किंवा शुचिर्भूत होऊन रामरक्षा रोज म्हणण्याने बुद्धी आपोआप कुशाग्र होते। कितीही निर्बुद्ध व्यक्ती असो, तिने ह्याचे रोज पठण केले तर वर्षानंतर नक्कीच प्रगती झालेली दिसेल। श्री रामरक्षा पठणाची वेळ उद्बत्ती लावावी। तिच्यानंतर पडणारा अंगारा लावल्यास मनुष्याची भीती कमी होते। घरामध्ये तो अंगारा सर्वत्र उडवल्यास घरातील वाईट शक्ती बाहेर निघून जातात। रामरक्षाचे आवर्तन करण्याची पद्धत आहे। कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा, याप्रमाणे चढत्या क्रमाने म्हणून नवमीला 9 वेळा रामरक्षा पाठ करावा। ही भगवंताची स्तुती आहे। जर भगवंताची स्तुती करता आली नाही तर या मुखाचा काहीच उपयोग नाही। नाना छंद, वाईट व्यसने ही रामरक्षा पठणाने कमी होतात। जीवनाची उन्नती फार झपाट्याने होते। जीवनावर फार मोठा परिणाम होतो। जसा दात घासायला केसांसाठी आणि इतर गोष्टींसाठी ब्रश आहे, तसेच मेंदूसाठी रामरक्षा पठण हा एक ब्रशच आहे। या साध्या गोष्टी जीवनात निसंशयपणे आचरल्या तरी मनस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य लाभू शकेल। रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम मामुद्धर।